सन्मान्य अध्यक्ष महोदय, माननीय अमोल खताळजी यांनी जी लक्षवेधी आणली आहे ही अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम 3 प्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे अहिल्यानगरमध्ये अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं, अहिल्यानगर जिल्ह्यातलं, या जिल्ह्यामध्ये MRTP कायदा, तुकडेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र तयार झालं, मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं, अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही, मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकामं आहे ते कायदेशीर होत नाही, कारण MRTPचंही उल्लंघन झालं, त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे. आणि खऱ्या अर्थाने तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी, त्याचे तुकडे जास्त पडू नये, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा 1947चा कायदा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अमोल खताळांची जी मागणी आहे की हे तुकडेबंदी कायदा रद्द केला पाहिजे, नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाइज केलं पाहिजे. हा लक्षवेधीचा मूळ आहे की जे अनधिकृत झालं आहे, जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधीचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे. तर जे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले PMRDA, NMRDA जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी, वाणिज्य, औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी MRTP ॲक्टप्रमाणे जे 200 मीटर क्षेत्र असतं गावालगत 200 मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं. म्हणजे 1,500 लोकसंख्येच्या गावाला तर आपण 500 मीटरपर्यंत करता येतं, बाकी इतर गावांना 200 मीटरपर्यंत अकृषिक वापर करता येतं. या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना 1 गुंठ्यापर्यंत तुकडा हा अलाउ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे. तर अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे. तर 1 जानेवारी 2025 पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत 1 गुंठ्यापर्यंत 1000 फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे, पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही, रजिस्ट्री होत नाही, कारण तुकडेबंदी कायदा आहे. त्यामुळं आता नागरी भागामध्ये, नागरी क्षेत्रामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत, पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी UDCPR त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी SOP तयार करावी लागेल. तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी, पण याला एक SOP तयार करावी लागेल. जी SOP या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये SOP तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले ACS महसूल, ACS UD 1 आणि जमाबंदी आयुक्त आणि IGR या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही, पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार, त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार, त्यांचे प्राधिकरण RL कसं देणार, सर्व करायला लागेल. नाही तर काय होईल, दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील. त्यामुळं एक चांगली SOP तयार करू आणि पुढच्या 15 दिवसामध्ये, आता तर मी तुकडेबंदी कायदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल, पण सोबतच एक SOP आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातनं या महाराष्ट्रातल्या 50 लाख वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब, 50 लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला, 50 लाख परिवाराचा. त्यामुळे यामध्ये आपण जातोय समोर
1 जानेवारी 2025ला कट ऑफ डेट ठेवून, पण यानंतर मात्र UDCPR प्रमाणे जावं लागेल, नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल। आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकामं, अवैध प्लॉटिंग हे नितीन राऊत साहेब रेग्युलराइज करता येणार नाही। पण 1 जानेवारी 25 पर्यंत जे आता तुमच्याही मतदारसंघात, सर्वच मतदारसंघात हे झालं आहे, त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस्त करण्याचा विचार शासन करत आहे। जयंत पाटील साहेब।